भारी बारिश के कारण कल्याण के उल्लासनगर के गणेश नगर इलाके में नाले पर बना हुआ पुल ढह गया, जिससे 500 से अधिक मकानों का मार्ग अवरुद्ध हुआ है। पुल के ढहने का दृश्य सीसीटीवी कैमरे में कैद हो गया। कल्याण के कैंप नंबर 5 के गणेश नगर इलाके में नाले पर स्थित ये पुल जर्जर हालत में था। स्थानीय लोगों ने कई बार विरोध प्रदर्शन कर नए पुल के निर्माण की मांग की थी, हालांकि नगर निगम प्रशासन ने इसे नजरअंदाज कर दिया। रविवार शाम से उल्लासनगर शहर में हो रही भारी बारिश के कारण आखिरकार पुल ढह गया। एक युवती इस हादसे में बाल बाल बच गई। इससे नागरिकों ने मनपा प्रशासन के खिलाफ अपना गुस्सा जाहिर किया। कुछ नागरिकों ने ढह पुल के स्थान पर बैठकर रोते हुए प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन भी किया। स्थानीय लोगों ने प्रशासन से जल्द नया पुल बनाने की मांग की है। गणेश नगर 39 सेक्शन उल्हासनगर 5 या ठिकाणी हा गणेश नगरचा जो पूल आहे, जो 500-600 ठिकाणी घरं आहेत आणि ह्या मोठा नाला, ह्या नाल्याला दुतर्फा इथं संरक्षण भिंत बनली पाहिजे, हा पूल बनला पाहिजे। याच्यासाठी मागच्या जुलै महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं, श्राद्ध आंदोलन। पण ह्या प्रशासनाला, महानगरपालिकेला जाग येत नाही आणि हे लोकांचे घरं पाण्यात आहेत। हे बघा, हे झाड पण पडलं पुढं पाण्यामध्ये, पण याने काय तोडलं नाही। आणि हे रात्री, शनिवारी रात्री 7:15 ते 8च्या दरम्यान हा पूल पडला। एक महिलाने पूर्ग याच्यातून वाचलं, नाही तर ते देखील या नाल्यामध्ये गेलं असतं। तर हे महानगरपालिका इतकी दुर्दैव आहे की गोरगरीब लोकांकडे लक्ष देत नाही। रात्री फायर ब्रिगेडचे लोक आले, आम्ही बोलवल्यानंतर, आणि त्यानंतर ते PWDचे लोक आले, ते असे पट्ट्या लावून गेलेत। पण बाकी एकही अधिकारी येऊन याच्यात कोणती पद्धतीची ॲक्शन नाही आहे। वास्तविक आता त्यांची ॲक्शन सुरू झाली पाहिजे होती, हे पाडलं पाहिजे होतं। यांनी हे पाडलं नाही, काम पण सुरू करा, पण कुठल्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही। आमची मागणी आहे की हा पूल बनला पाहिजे, ह्या नाल्याला दोन्ही तर्फाने संरक्षण भिंती बनल्या पाहिजे। आणि असाच वरती नाला आहे, तो देखील पुरा धोकादायक झालेला आहे, त्याच्या संरक्षण भिंती पुरं कोसळलेल्या आहेत। ते पण मी तुम्हाला वाटल्यास दाखवतो। ते भयान पद्धती, तो जब इथं जसं कोसळलं तर तिथं कोसळलं। ह्या पुलाला जवळजवळ 20 वर्ष झाले साहेब, 20 वर्षापूर्वीचा पूल आहे हा, पण नगरपालिका ढुकून बघत नाही। ते बघा, पुरे लोखंड सडलेलं आहे, पुरे गंजून गेलेलं आहे लोखंड त्या ठिकाणी।